आयुष्याने देऊ केलेली प्रत्येक गोष्ट अनमोल आहे. स्वतःच्या काही अवगुणांमुळे त्यांचे महत्त्व कमी करू नका किंवा कुणासमोर कमी होऊ देऊ नका. मग ती वेळ असो, तुमची बुद्धिमत्ता असो वा तुमची संपत्ती. या सगळ्या गोष्टींचा अतिशय योग्य व प्रभावी वापर झाला पाहिजे. जर तुम्ही तुमचा सगळा वेळ उद्यावर ढकलण्यात, इतर कृतिशील काम करण्याऐवजी तुमच्या झोपेला प्राधान्य दिलात, तर तुमचा विकास तर होणारच नाही, शिवाय तुमच्या तक्रारी देखील वाढत जातील. भौतिक वस्तूंचे आकर्षण, इतरांच्या वाईट सवयींचे आकर्षण किंवा स्वतःच्या संस्कृतीचा अनादर, बंधू-भगिनींचा अनादर, या सगळ्या गोष्टी तुमच्या वाटेत व्यत्यय निर्माण करू शकतात. तुमच्या आयुष्यात संघर्ष नसेल तर ते जीवन व्यर्थ आहे. जर एखाद्या दिवशी तुमच्यासमोर कोणतीच समस्या उद्भवली नाही, तर तुम्ही ओळखा की तुम्ही चुकीच्या वाटेवरून जात आहात, असं विवेकानंद म्हणतात. तुम्ही अडचणींपासून दूर पळण्याचा प्रयत्न करण्याऐवजी त्यांचं स्वागत करा. जर अस्थिर डोक्याने विचार करून तुम्ही अडचणींपासून दूर जाण्याचा प्रयत्न केला, तर परिस्थिती आणखी अवघड होऊन बसेल. जर तुमचं डोकं स्थिर ठेवून त्यांचा सामना केलात, तर गोष्टी सोप्या होतील. आणि जर मजबूत डोक्याने व चैतन्यमयी ऊर्जेने तुम्ही येणाऱ्या अडचणींचा सामना केलात, तर त्या अडचणी तुमच्यासाठी संधीचे दरवाजे उघडतील. त्यामुळे आयुष्यात येणाऱ्या समस्यांचा अंदाज घेऊन पळून जाऊ नका. स्वतःला कोंडून घेऊ नका. आत्मविश्वासाने व्यक्त व्हा, प्रगत व्हा. तुम्ही कुठे भरकटला असाल किंवा निवांत शांत बसला असाल, तर तात्काळ उठा, जागे व्हा. सुप्त राहणे, निवांत बसणे, आयत्या यशाची अपेक्षा करणे हे तुमचे जीवनाचे उद्दिष्ट नाही, कधीच नव्हते आणि ते बनवायला जाऊ नका. कारण ही वेळ पुन्हा येणार नाही. वेळोवेळी पावलोपावली स्वतःला सावध करा की आपले ध्येय उच्च आहे, क्षुल्लक नाही. आपल्या जगण्याचे उद्दिष्ट आपण जाणतो त्यापेक्षा कितीतरी वेगळे आहे. त्याच्या जवळ पोहोचून ते सार्थ करण्यासाठी झटायचे आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने जीवन जगायचे आहे, अशी तुमची तयारी असायला हवी, असे स्वामीजींचे विचार सूचित करतात. तुम्ही स्वप्न बघा, तुमच्या कार्यात मग्न रहा. मधूनच विचार बदलू नका. तुमचे कार्य पूर्ण होईपर्यंत किंवा जे लक्ष्य तुम्ही ठरवले असाल ते यशस्वी झाल्याशिवाय थांबू नका. जरी वाटेत काटे जास्त असले तरी त्यावरून निरंतर निडरतेने चालण्याची तयारी ठेवा. स्वतःवर भरपूर कष्ट घ्या. स्वतःला एक वळण द्या. ब्रह्मांडातील सर्व शक्ती आपल्यात सामावलेली असते. भयभीत होण्याची काहीच गरज नाही. प्रयत्न करण्याआधी तुम्ही एखादी गोष्ट करू शकत नाही, ही भावना तुमच्या मनात कधीच येता कामा नये. स्वतःला स्वत्वाची जाणीव करून देणे ही तुमची पहिली जबाबदारी आहे. तुम्ही आधी स्वतःशी संवाद साधून ते तुमचे आद्य कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडायला हवे. तुम्ही यासाठी योगा, ध्यान, मेहनत, प्रामाणिक प्रयत्न या साधनांची सहायता घेऊ शकता. आपले कार्य कुशलतेतून, संस्कारातून विश्वाला भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवून आणायचे आहे. त्यासाठी आपल्याला बऱ्याच पूर्वग्रहदूषित अंधश्रद्धांना आणि अंगवळणी पडलेल्या वाईट किंवा निकामी सवयींना हद्दपार करावे लागेल. आजच्या युगाची गरज ओळखून सदृढ दृष्टिकोन निर्माण करावा लागेल. पुढच्या पिढीसमोर आदर्श कायम ठेवण्यासाठी भरपूर प्रयत्न करणे बाकी आहेत. झोपेत किंवा बाकीच्या कोणत्याही निरर्थक गोष्टीत वेळ वाया घालवण्यापेक्षा चांगला हेतू बाळगून कार्य करा. स्वामीजी म्हणतात की कोणत्या तरी चांगल्या हेतूने एखादे कार्य तुम्ही हातात घेतले असेल, तर ते करत असताना वृक्षासारखे चिकाटीने उभे राहा आणि त्यात जर अपयश आले की बीचे गुण घ्या. बिया जसे जमिनीत पेरल्यावर पुन्हा नव्याने रोप उगवते, तसे व्हा. यश आणि अपयश या दोन्ही गोष्टी भरपूर शिकवतात. अपयशाचा अनुभव सुद्धा एक प्रकारे मार्गदर्शक म्हणून पुढील वाटचालीसाठी आवश्यक असतो. आयते काहीही मिळत नसते. मिळाले तरी ते जास्त काळ टिकत नाही. म्हणून दुसऱ्यांवर अवलंबून राहू नका. स्वतःच्या आळशीपणाला खत पाणी देऊन वाढवू नका. आयुष्य लहान आहे. कोणत्याही गोष्टीचा, वस्तूचा, गुणाचा गर्व करू नका. अहंकारी बनू नका. उलट त्यांचा सदुपयोग स्वतःचा वा इतरांचा उद्धार करण्यात करा.
हीच वेळ आहे आत्मविश्वासाने उठून उभं राहण्याची. स्वतःच्या हिमतीने चाला. सगळ्या जबाबदाऱ्या ओढवून घ्या. स्वतःला झोकून द्या. त्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात सतत व्यस्त रहा. स्वतःच्या सक्रिय सहभागातून आजूबाजूचं वातावरण चैतन्यमय, पोषक बनवा, जेणेकरून त्याने इतर लोकसुद्धा प्रेरित होतील. तर मित्रांनो, या एपिसोडमध्ये तुम्ही जीवनाचा खरा मर्म कशात आहे, काय केल्याने, कोणत्या वाटेवरून गेल्याने ते सार्थक होते, तसेच सध्या आपण ज्या स्थितीत आहोत त्यात कोणता बदल करणे अपेक्षित आहे, ज्याने आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत घेऊन जाणारी इच्छाशक्ती व ताकद प्राप्त होईल, या सर्व गोष्टींविषयी ऐकलात. स्वामीजींच्या विचारांचा अजून एक आश्चर्यकारक प्रभाव तुम्ही पुढे ऐकणार आहात. त्याची चर्चा तुम्ही ऐकून असाल. तर भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. मित्रांनो, स्वामी विवेकानंद म्हणतात, प्रेम ही सृष्टीवरील सर्वात सुंदर व शक्तिशाली भावना आहे. याने बऱ्याच गोष्टी जिंकता येतात. ही भावना पवित्र असून तिचा अनादर किंवा गैरवापर पाप ठरेल. सर्वात आधी स्वतःवर प्रेम करायला शिका. जर तुम्ही तुमच्याबद्दल, तुमच्या जीवनाबद्दल तक्रारी करत असाल, तर तुम्ही कधीच सुखी राहू शकणार नाही. त्यामुळे जे काही तुमच्या जवळ आहे, त्याच्याकडे नकारात्मक नाही, तर सकारात्मक भावनेतून पाहण्याचा प्रयत्न करा. थोड्या गोष्टीतही तुम्हाला समृद्धी दिसेल. त्यांना अजून आकार देण्यासाठी घोर मेहनत घ्या. तुमच्याकडे जे काही आहे ते तुम्हाला सुंदर दिसायला लागेल. तुमचं स्वतःवरचं प्रेम वाढेल. तुम्ही स्वतःचे चाहते व्हाल. ते म्हणतात, शक्ती व विस्तारता जीवन आहे. दुबळेपणा व संकुचितपणा मृत्यू आहे. त्याचप्रमाणे प्रेम जीवन आहे आणि द्वेष मृत्यू आहे. विश्व सर्व धर्म परिषदेमध्ये स्वामीजींचे भाषण फार गाजले होते. त्याची खूप चर्चा झाली. आजही होते, पुढेही होईल. त्यांच्या भाषणाची सुरुवात त्यांनी माझ्या बंधू आणि भगिनींनो अशी केली होती, ज्याच्यामुळे सर्व प्रेक्षक अवाक झाले. टाळ्यांचा कडकडाट झाला. तर यावरून लक्षात येते की भाव, शब्द आणि विचार किती महत्वाचे ठरतात. सगळं काही फक्त तुमच्या हातात आहे. तुम्हाला मदत करण्यासाठी सगळ्या शक्ती तत्पर आहेत. फक्त वाट कशी बरोबर दिशेला वळवायची हे तुमच्या हातात असते. जसे सगळ्या नद्या समुद्राला येऊन मिळतात, त्याचप्रमाणे तुम्ही केलेले सगळे कर्म देवाला जाऊन भेटतात. प्रेमात जर तुम्हाला कधी धोका मिळाला असेल, तर खचून जाऊ नका. सगळ्यात शक्तिशाली तेच असतात, जे धोका खाऊनही मदत करण्याची वृत्ती किंवा त्यांचा प्रेम करण्याबद्दलचा भाव आणि आदर सोडत नाहीत. त्यांचे संस्कार विसरत नाहीत. विवेकानंद सांगतात की बाहेरचे जग आपल्याला तसेच दिसते जसा आपण मनात विचार आणतो. तुम्ही चांगल्या दृष्टिकोनातून बघायला सुरुवात कराल तर जग तुम्हाला अधिक सुंदर दिसेल. जर तुम्ही वाईट, नाराज, नकारात्मक दृष्टिकोन ठेवून समाजात वावरू लागला तर जग तुम्हाला साहजिकच कुरूप दिसेल. म्हणून प्रेम नावाचा गुणधर्म अंगी बाळगा. तुम्ही देव शोधत आहात. ईश्वर भेटीची ओढ तुमच्या मनी आहे. पण तुम्ही जर सृष्टीवरच्या जीवात ईश्वर दर्शन घेऊ शकत नसाल तर तुमचे जगणे व्यर्थ आहे. जो दुसऱ्यांच्या भल्याचा विचार करतो, दुसऱ्यांसाठी जगतो, तोच खरा जिवंत असतो. जितकं आपण इतरांसोबत चांगला व्यवहार ठेवू, तितकं आपले हृदय अधिक पवित्र होत जाते. स्वामीजी साहसी आणि शक्तिशाली व्हा असे सांगतात. त्यांच्यासोबतच ते विनम्र बना असेही सांगतात. विनम्रता यशाची पायरी आहे. मनुष्याची नम्रता त्याच्या आदर्श चारित्र्याचे दर्शन घडवते. अनेक देशात प्रवास केल्यानंतर कित्येक ठिकाणांना भेटी दिल्यावर त्यांच्या असं लक्षात आलं की जे बल संघटनेत आहे त्याची तुलना दुसऱ्या कोणत्या शक्तीशी होऊ शकत नाही. संघटनेत सामर्थ्य आहे. म्हणून संघटित होऊनच आपण या विश्वात महान कार्य अथवा प्रकल्प करू शकतो, असे विवेकानंद म्हणतात. स्वतःमध्ये कित्येक कमतरता असूनही जर तुम्ही स्वतःवर प्रेम करत असाल तर इतरांमध्ये असलेल्या काही दोषांवर बोलण्याचा तुम्हाला काही अधिकार नाही. कुणीच परिपूर्ण नसतं. पण काही गोष्टी विचारात घेऊन तुम्ही स्वतःला किंवा इतर कुणाला निर्बल किंवा वाईट ठरवू शकत नाही.
जितकं जमेल तितकं नकारात्मक गोष्टींपासून दूर राहा. म्हणजे तुम्ही जगातील बाकीच्या चांगल्या गोष्टींच्या सहवासात जाल. तुम्ही सद्गुण आचरणात आणाल.